न्यूज 18 लोकमत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला असणारी बातमी म्हणजे आंबा प्रेमींसाठी एक धोक्याचा इशाराच आहे, कारण नागपूरकरांसाठी आंबा हा जीवघेणा ठरू शकतो। घातक रसायनं वापरून हे आंबे पिकवले जात आहेत। रसायनांचा खवय्यांच्या जीवाला मात्र मोठा धोका आहे। आंबे पिकवण्यासाठी इथेनॉलचा सर्रासपणे वापर केला जातोय आणि या घातक रसायनामुळे कॅन्सरला निमंत्रण मिळू शकतं। इथेनॉल स्प्रे बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे। एफडीए आणि पोलीस प्रशासन मात्र यावरती कारवाई करणार का? दुकानदार आणि आंबे विक्रेत्यांवरती कधी कारवाई होणार हे प्रश्न आता उपस्थित होतात आणि हे सवाल न्यूज 18 लोकमत प्रशासनाला विचारते। आंबा प्रेमींना सावध करणारी ही बातमी आहे। मोठ्या प्रमाणात बाजारात आंबे येत आहेत, पण हे आंबे पिकवण्यासाठी विविध रासायनिक पदार्थांचा वापर केला जातोय। असाच एक पदार्थ आहे इथिलीन स्प्रे। आंबे पिकवण्यासाठी नागपुरात इथिलीन स्प्रेची सर्रास विक्री सुरू आहे। न्यूज 18 लोकमतनं या इथिलीन स्प्रे विषयीचा या विक्रीचा पर्दाफाश केला। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक खुलासे पुढे आलेत। हा प्रतिबंधित असलेला स्प्रे आंबे पिकवण्यासाठी सर्रासपणे वापरला जातोय नागपूरमध्ये। दुकानांमध्ये कशा पद्धतीने ही विक्री सुरू आहे याचं स्टिंग ऑपरेशन आम्ही केलं। 24 घंटे खाण्यासाठी किती वेळात? 24 घंट्यानंतर। अच्छा ठीक आहे ना। आणि पावडर बघू द्या। लिक्विडच येते का? कार्बाईडचं पावडर नाही? ते पुढे भेटते ना, ते ठेवायचे ते असेल तर द्या ना। हो का? किती आहे? फक्त आंब्यावर मारता येते की दुसऱ्या पपईवर मारता येईल का? कोणत्याही फळावर मारता येते ना? ठीक आहे। आणि आता हलकं मारून सोडून द्यायचं, प्रमाण काही असं दिलंय का काका? इथं प्रमाण किती? प्रमाण म्हणजे असं हलकं मारलं की सोडून द्यायचं का? तर पण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नेमकं काय केलं जातं। नागपूर आणि आंब्याचं अर्थकारण नेमकं कसं सुरू आहे। कळमना बाजार समितीमध्ये मध्य भारतातली आंब्याची ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे। तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक ही नागपुरात होत असते। दशहरी, बदाम, बैगन फल्ली, लगडा, केशर, तोतापुरी, राजापुरी या आंब्याच्या प्रजातींचा यामध्ये समावेश आहे। आणि कच्च्या आंब्यावरती रासायनिक प्रक्रिया करून संपूर्ण देशामध्ये त्याची विक्री होते। हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हिमाचल, छत्तीसगड या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या आंब्यांची विक्री केली जाते। तर आंबा, रसायन आणि त्याचं अर्थकारण यामध्ये कच्च्या आंब्याचा दर हा साधारणपणे 50 ते 60 हजार रुपये प्रति टन इतका असतो आणि पिकलेल्या आंब्याचा दर असतो साधारण 2 ते 2.5 लाखांपर्यंत। नैसर्गिकरित्या आंबा पिकवण्यासाठी या पिकण्यासाठी 5 ते 7 दिवसांचा कालावधी लागतो आणि रसायनांच्या वापरानं आंबा पिकण्यासाठी अगदी अवघे 24 तास सुद्धा बास होतात। 24 तासात आंबा तयार होतो। अगदी कमी वेळात जास्त नफ्यासाठी या घातक रसायनांचा वापर केला जातोय। कच्च्या आंब्यावरती रासायनिक प्रक्रिया करून व्यापारी 200 ते 300% नफा मिळवतात। झटपट आंबे पिकवले जातात। हे रासायनिक पदार्थ वापरून नागपूरमध्ये कच्चा बैंगन फल्ली आंबा हा 50 रुपये किलोने मिळतोय, तर पिकलेला आंबा जर घेतला तर 160 रुपये प्रति किलो असा नागपुरातला दर आहे। तर या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेत। त्यामध्ये आंबे पिकवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर कधी थांबणार हा त्यातला एक मुख्य सवाल आहे। त्याचसोबत बंदी असून सुद्धा रासायनिक स्प्रेची खुली विक्री कशा पद्धतीने होते। आमच्या प्रतिनिधीने स्टिंग ऑपरेशन केलं, त्यामध्ये आमचे प्रतिनिधी स्वतः हा स्प्रे विकत घेण्यासाठी गेले असता त्यांना अगदी इझिली हा स्प्रे मिळालेला आहे। एफडीए आणि पोलीस अधिकाऱ्यांचं फळ विक्रेत्यांशी त्यांचे काही आर्थिक हितसंबंध आहेत का हा देखील प्रश्न त्यातून उपस्थित होतोय, कारण या बाजारामध्ये इतक्या या प्रमाणात आंबे असे रासायनिक पदार्थांच्या माध्यमातून पिकवले जातात, त्यावरती कारवाई का होत नाही हा प्रश्न त्यातून उपस्थित होतो। आणि एफडीए, पोलीस हे घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांवरती कारवाई करणार का हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे।
तर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा फळं पिकवण्यासाठी इथिलीन स्प्रे प्रतिबंधित असल्याचं सांगितलंय. जे रसायन जे आहे फळं पिकवण्याकरता वापरणं तर ते घातकच आहे आणि फूड ऑथॉरिटीनी पण याच्यावर आक्षेप घेतलेला आहे अशा प्रकारच्या पिकवण्याकरता. आणि काय करतात ते स्प्रे जो आहे तो झाडावर मारणं आणि फळं जे आहेत ते त्याचं ते लिक्विड बनवून कार्बाईडचं लिक्विड बनवून त्याच्यामध्ये फळं बुडवून ठेवणं त्यांच्या शरीरावर नक्कीच परिणाम होऊ शकतो. ज्याच्यामध्ये तोंडामध्ये फोडं देखील येऊ शकतात त्याच्यामुळे आणि पचनक्रियेचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते येऊ शकतात. ॲलर्जिक रॅश येऊ शकतो, स्किनवर चट्टे येणं म्हणा किंवा खाजवणं, आतड्यांचे विकार म्हणा, तर हे नक्कीच होऊ शकतं. आणि तुम्हाला मी एक सांगतो की खूप जास्त प्रमाणामध्ये आणि जास्त दिवसांकरता जर अशा प्रकारचा रसायनाचा वापर झालेले फळं खाल्ल्याने प्लांट्सवर स्प्रे करणं अलाउड आहे. पण जे आपण तोडलेले फ्रूट्स आहेत तोडलेले फ्रूट्स त्यावर ट्रीट करून याला फ्रूट्सच्या स्किनवर लागेल अशा प्रकारे फ्रूट रॅपरिंग करणं हे अलाउड नाही आहे. दुकानदारांनी विचारलं, त्यांनी म्हटलं की पाण्यासोबत याचं मिश्रण करायचं. नाही, ते चुकीचं आहे. त्याच्यामध्ये FSSAIच्या स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहेत की पावडर्ड फॉर्ममध्ये, जेणेकरून ते जे सबस्टन्स आहे फक्त गॅस ही कॉन्टॅक्टमध्ये यायला पाहिजे. हा सबस्टन्स जो पदार्थ आहे तो फ्रूटच्या स्किनच्या कुठल्याही म्हणजे पदार्थात येता कामा नये. तर आंबे पिकवण्यासाठी मार्गदर्शक प्रणाली नेमकी काय आहे त्यावरती आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. फळं पिकवण्यासाठी फक्त गॅसचा वापर केला जातो आणि गॅसचा वापर हा मर्यादित तापमानावरती करावा लागतो. इथिलीनचा फळाला अगदी स्पर्श सुद्धा होऊ देऊ नये ही एक आंब्यासाठी मार्गदर्शक प्रणाली आहे. आंबे पिकवण्यासाठी थेट फळावरती इथेरेल मारण्यास बंदी आहे. इथेरेल पाण्यात टाकून सुद्धा वापरास बंदी आहे, कारण त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात खाणाऱ्याच्या जीवावरती. गॅसचा वापर मर्यादित आहे आणि मर्यादित तापमानावरती गॅसचा वापर करावा ही मार्गदर्शक तत्व आहेत. इथेरेलचा स्पर्श हा फळाला होऊ देऊ नका. थेट फळावरती इथेरेल वापरण्यास बंदी आहे. तर आंबे पिकवण्यासाठी ही एक मार्गदर्शक प्रणाली सांगितली जाते. कोणतंही रासायनिक द्रव्य किंवा पावडर ही पाण्यात टाकून फळावरती फवारू नये. त्यानं खाणाऱ्याच्या जीवाला त्यानं धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच फक्त गॅसच्या मदतीनं आंबे किंवा फळं पिकवण्यास परवानगी आहे. पुन्हा एकदा आपण पाहूयात आमच्या प्रतिनिधीनं केलेलं हे स्टिंग ऑपरेशन. 24 घंटे खाण्यासाठी किती वेळात? 24 घंट्यानंतर. अच्छा, ठीक आहे ना. आणि पावडर बघू द्या. लिक्विडच येते का? कार्बाईडचं पावडर नाही? त्या पुड्या भेटते ना, ते ठेवायच्या. ते असेल तर द्या ना. हो का? किती आहे? फक्त आंब्यावर मारता येते की दुसऱ्या पपईवर मारता येईल का? कोणत्याही फळावर मारता येते ना? ठीक आहे. आणि आता हलकंसं मारून सोडून द्यायचं. प्रमाण काही असं दिलंय का काका? इथं प्रमाण किती? प्रमाण म्हणजे असं की हलकंसं मारलं की सोडून द्यायचं का? ऑपरेशन नंतर सपशेल दिसतंय की ज्या वेळेला सर्वसामान्य एखादा नागरिक दुकानामध्ये हा स्प्रे विकत घेण्यासाठी जातो, सर्रासपणे हा मिळतोय. अर्थात हा किती जीवघेणा आहे एखाद्याच्या जीवाला याची कल्पना असून सुद्धा प्रशासन किंवा FDA कडून कोणती कारवाई होत नाही किंवा हे रसायन कोणत्याही दुकानामध्ये विकण्यासाठी प्रतिबंधित का केलं जात नाही हा देखील एक सवाल आहे. आमचे प्रतिनिधी नागपुरातून तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत. तुषार, हे स्टिंग ऑपरेशन पाहून तरी त्याचे काही परिणाम दिसतील का आणि ही अशी रसायनं सर्रासपणे विक्री होणं बंद होईल का? निश्चित हा अत्यंत संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे. ही जी माझ्या हातामध्ये इथिलीन स्प्रेची बाटली आहे, आम्ही काल स्वतः जाऊन विकत घेतली. इतकंच नाही तर विकत घेत असताना दुकानदाराने आम्हाला त्याचं मार्गदर्शन देखील केलं की कशा प्रकारे याचा वापर करायचा.
हे इथिलीन पाण्यासोबत मिक्स करायचं ते एक प्रमाण सांगितलं आणि त्यानंतर त्याचा स्प्रे आपल्याला त्या फळांवर करायचा असं ते दुकानदार म्हणत होतं. मात्र जेव्हा आम्ही FDA वाल्यांना विचारलं तर FDAचं स्पष्ट म्हणणं होतं की एकतर ते इथिलीन गॅसचा आपण वापर करू शकतो फळं पिकवण्यासाठी किंवा जर का पावडर वापरत असेल तर त्या पावडरचा कोणताही संपर्क फळांसोबत होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायची आहे. फूड सेफ्टी ऑथॉरिटी आहे इंडियाची, त्यांनी देखील असं सांगितलं की यावर प्रतिबंध आहे. इथिलीन कसं वापरायचं त्याची गाईडलाईन्स त्यांनी दिलेली आहे. सोबतच कृषी विभागाची गाईडलाईन्स आहे. असं असताना देखील नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा इथिलीन स्प्रे जो प्रतिबंधित आहे तो मोठ्या प्रमाणाने विक्री केला जातो आणि नागपूरचे मोठ्या प्रमाणात व्यापारी आहे. म्हणजे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला साधारण 500 ते 600 टन आंब्याची आवक असते आणि ते सगळे कच्चे आंबे असतात. या कच्च्या आंब्याला जेव्हा पिकवलं जातं तेव्हा त्यांचे ते कोल्ड स्टोरेज असतात, तिथे ते आंबे साठवणूक केली जाते. त्यावर मोठ्या प्रमाणात हा इथिलीन स्प्रे मारला जातो आणि त्यानंतर मग त्याची पॅकिंग करून वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याला विक्रीला पाठवलं जातं. मात्र अन्न औषध प्रशासन विभागाचं याकडे लक्ष नाही आणि हे जर का आपण सातत्याने खाल्ले तर निश्चितच आरोग्यासाठी खूप अत्यंत धोकादायक आहे. एफडीआयची गाईडलाईन्स माझ्या हाती आहे. जर का तुम्ही या एफडीआयच्या थोडंसं थांबवते आपण या गाईडलाईन्स पाहूयातच. मात्र नागपुरातले विभागीय आयुक्त FDAचे सुरेश अन्नापुरे आपल्या सोबत जोडले गेलेत. अन्नापुरेजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. नागपूरमधला काय हा भयंकर प्रकार आम्ही पाहतोय जिथे आंबे पिकवण्यासाठी हा जो काही स्प्रे वापरला जातोय तो सर्रासपणे कोणत्याही दुकानात विकत मिळतोय, याचा प्रूफ आमच्याकडे. इथिलीन गॅस नॅचरली फळांच्या रॅपिडिंग मध्ये तयार होत असतो. त्यामुळे ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आणि FSSAI याच्यात काही गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत. इथिलीन गॅस लिक्विड गॅस फॉर्म मध्ये किंवा पावडर फॉर्म मध्ये आपल्याला 100 ppm पर्यंत वापरायला अलाउड आहे. बरं, फरक एवढाच आहे की तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असू नये. गॅसच्या फॉर्म मध्ये असावा आणि सॅचेट जर असतील पावडर असेल तर सॅचेट मध्ये असावं. सॅचेट त्याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येऊ नयेत हाच प्रश्न आहे. पण इथिलीन हा नॅचरली तयार होतो आणि त्याच्यामुळेच हे अलाउड केलेलं आहे. बरं, मात्र हा जो काही स्प्रे आता नागपुरातल्या कोणत्याही दुकानात मिळतोय तो वापरण्यासाठी प्रतिबंधित आहे, मात्र त्याची विक्री कशी काय सुरू आहे? कृषी केंद्रामध्ये इथेरिल म्हणून नावाचं एक प्रोडक्ट येतं जे प्लांट ग्रोथ म्हणून वापरलं जातं. तर ते कृषी केंद्रामध्ये ते सर उपलब्ध असेल, त्याच्यात काही प्रश्न नाही आहे. पण इथिलीन पावडर जी आहे, जी सॅचेट आहे, त्याला आपण इथेफॉन पण म्हणतो, तो गॅस फॉर्म मध्ये आणि पावडर फॉर्म मध्ये आपल्याला फळे पिकवण्यासाठी अलाउड आहे. प्रश्न एवढाच आहे की फक्त तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये त्याच्या नसू नये. बरं, मात्र हे तर आंबे पिकवण्यासाठी म्हणजे पटापट पिकण्यासाठी म्हणून हा जर स्प्रे वापरला जात असेल तर तो नागरिकांच्या जीवाला किती घातक आहे हे तर खरं आहे की नाही? ऍक्च्युली इथिलीन गॅस किंवा पावडर वापरण्यासाठी 100 ppm ची मात्रा कंपल्सरी केलेली आहे, मॅन्डेटरी केलेली आहे. पण तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर तो फळांवर घातक होऊ शकतो. पण अशा प्रकारच्या काही तक्रारी जर आमच्याकडे आल्या तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही नक्की करू. जी, मात्र ही जी काही रसायनं थेट बाजारामध्ये मिळत आहेत त्याच्यावरती FDA का गप्प आहे? नाही, ही इथिलीन गॅसच्या इथिलीन हे सॅचेट अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. सॅचेट अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. बरं, तुम्ही म्हणताय की जर तक्रारी आमच्याकडे आल्या तर आम्ही नक्की कारवाई करू. आमच्याकडे तर पूर्ण प्रूफ आहे. आमच्या प्रतिनिधी स्टिंग ऑपरेशन करून अगदी मिळवलेला सुद्धा आहे थेट हा स्प्रे दुकानातून. स्प्रे मिळत असेल, मी नाही म्हणालोच नाही. दुकानांमध्ये स्प्रे अवेलेबल असेल ऍज अ प्लांट ग्रोथ. प्लांट्समध्ये वेगवेगळ्या प्लांट्समध्ये त्याला प्लांट ग्रोथ म्हणून वापरता येतं. पण इथिलीन गॅस किंवा इथिलीन सॅचेट पावडर जर असतील तर त्या ऍज ए रॅपनिंग एजंट म्हणून वापरता येतात. ते कायद्याने अलाउड आहेत. बरं, मात्र याचा जर गैरवापर केला तर मग मात्र FDA कारवाई करेल का? 100% करणार, 100% करणार. बरं, एक मिनिट सर, आमच्या सोबत नागपूरचे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत, ज्यांनी स्वतः हा स्प्रे नागपुरातल्या दुकानातनं मिळवलाय. ते तुमच्याशी थेट बोलतायत. तुषार सर, माझा प्रश्न आहे की जे व्यापारी त्यांच्या कोल्ड स्टोरेजमध्ये या इथिलीन स्प्रे पाण्यासोबत मिश्रण करून त्याची फवारणी करून ते आंबे 24 तासामध्ये पिकवतात, FDAला याची माहिती आहे का? आणि जर का FDAला याची माहिती नसेल तर मग FDA भविष्यात काय कारवाई करणार? कारण की याचा तर वापर सर्रास सुरू आहे. तुम्ही जे म्हणता की इथिलीन पावडर आणि गॅस फॉर्मॅटमध्ये आहे ते ठीक आहे, पण व्यापारी पावडर आणि गॅस फॉर्मॅटमध्ये न वापरता त्याचा स्प्रे फॉर्मॅटमध्ये वापर करत आहे. यासाठी आम्ही काही कोल्ड स्टोरेजला व्हिजिट करू. व्यापाऱ्यांना अवेअरनेससाठी आम्ही त्याच्यामध्ये करत असताना आंबेच नाही तर अनेक फळं असतात या सीझनमध्ये, केळी असतील किंवा इतर फळे असतील, याच्यामध्ये पावडरचा वापर केला जातो. इथेनॉल म्हणून एक औषध आहे, त्याचासुद्धा वापर करून कृत्रिमरित्या हे फळं पिकवण्याचं काम त्याच्यामध्ये होते. परंतु त्याच्यापासनं अतिवापर जो केलेला आहे आणि ज्या औषधी बॅन आहेत
त्या जर त्याच्यामध्ये वापर केलेला आढळला तर निश्चितपणे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून ताबडतोबीनं मी कारवाई करायला सांगितली। आणि नागपूरच नाही तर महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मोठ्या प्रमाणावर फळं येतात त्या सगळ्या ठिकाणी ताबडतोबीनं 3 दिवसामध्ये सगळी तपासणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून दिलेले आहेत। हे हार्मफुल आहेत आणि माणसाच्या आरोग्यास अतिशय अपायकारक त्या ठिकाणी आहेत। कॅन्सरसारखे आणि किडनीसारखे सुद्धा आजार आणि रोग याच्या माध्यमातून उद्भवू शकतात। त्यामुळे जिथे जिथे हा वापर होत असेल ताबडतोब तपासणी केली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल। सर, भरारी पथकं नेमणार आहात का त्या? ऑलरेडी आमचे भरारी पथकं आहेतच, व्हिजिलन्स डिपार्टमेंटसुद्धा आमचं आहेतच, ते त्यांनासुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत आणि राज्यात सगळ्या ठिकाणी विशेषतः मोठ्या बाजारपेठ जिथे असतील त्या सगळ्या ठिकाणी तपासण्या करून कारवाई केली जाईल। सर, शिवाजी पार्कमध्ये जे बाधितांचं स्मृतीस्थळ आहे त्यावर RSSने दावा केला आहे, त्यांचं म्हणणं की याचं भाडं। तर आपल्यासोबत सुरेश अन्नापुरे आहेत जे नागपूरचे विभागीय आयुक्त आहेत FDAचे। अन्नापुरे सर, तुम्हाला याच गोष्टीसाठी थांबवलं होतं की राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे बोलत होते न्यूज 18 लोकमतनं हे स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर हा जो काही इथिलीन स्प्रेचा वापर केला जातोय आंबे झटपट पिकवण्यासाठी ते हानिकारक आहे असं ते म्हणालेले आहेत आणि FDAला तसे निर्देश दिलेले आहेत की जिथे जिथे असं काही होत असेल तर तिथे कारवाई करण्याचे। 100% याची तपासून आम्ही कारवाई करू। जी आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे होते नागपुरातून जे तुमच्याशी बोलत होते। तुषार, बोलू शकता? सर, मला हाच प्रश्न विचारायचा आहे। इथिलीन गॅस किंवा इथिलीन पावडरचा प्रश्न नाही, प्रश्न हा इथिलीन स्प्रेचा आहे ज्याचा सर्रास वापर होत आहे। या संदर्भात आता FDA काय भूमिका घेणार आहे? आम्ही अशा प्रकारच्या आपण जसं म्हणालात की कोल्ड स्टोरेजमध्ये अशा प्रकारच्या किंवा जिथे क्लोज चेंबर्स आहेत जिथे आंबे पिकवल्या जातात किंवा फळं पिकवल्या जातात अशा ठिकाणी आम्ही तपासण्या करू आणि त्याबद्दल असा काही स्प्रे डायरेक्ट वापरत असेल त्याच्यावर कारवाई करू। अन्नापुरे सर, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि हे आश्वासन दिलं न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून, त्याबद्दल धन्यवाद। तर आताच न्यूज 18 लोकमतच्या या स्टिंग ऑपरेशनच्या बातमीनंतर राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे स्वतः तिथे गेले होते नागपुरात आणि फक्त नागपूरच नाही तर राज्याच्या इतर भागामध्ये असा प्रकार जर कुठे सुरू असेल जे नागरिकांच्या आरोग्याला अतिशय धोकादायक आहे असं स्वतः डॉक्टर राजेंद्र शिंगणे म्हणाले तर तिथे तडक तपासणी करून कारवाई करणार असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। रासायनिक स्प्रेचा वापर हा घातकच आहे, त्यात दुमत नाही, जो नागरिकांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे। त्या जिथे जिथे हा स्प्रेचा वापर करून कुठे फळं पिकवली जात असतील तर तिथे तपासणी करून कारवाई करू असं सांगितलेलं आहे अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांनी। त्यांनी नागपुरातल्या बाजारपेठेमध्ये जाऊन पाहणी केली आणि तिथेच त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आम्ही तपासणी करून कारवाई करणार। FDAला तसे निर्देश सुद्धा दिलेले आहेत। त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे घातक रासायनिक स्प्रेचा वापर करून फळं पिकवली जात असतील तिथे FDA कारवाई करणार आहे। ही एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 लोकमतवरती, कारण नागपुरात न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीनं स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर हे धक्कादायक वास्तव उघड झालं होतं की आंबे झटपट पिकवण्यासाठी इथिलीन स्प्रेचा वापर केला जातो आणि हा स्प्रे कोणत्याही दुकानात अगदी सर्वसामान्य नागरिकाला सुद्धा सहजरित्या उपलब्ध होत होता आणि हे स्टिंग ऑपरेशन दाखवल्यानंतर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलं। स्वतः मंत्र्यांनी तिथे भेट देऊन फक्त नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे जर रासायनिक स्प्रेचा वापर करून आंबे किंवा इतर फळं पिकवण्याचं काम सुरू असेल तर त्यांच्यावरती कारवाई करणार असल्याचं थेट आश्वासन अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांनी दिलंय। याआधी आपण नागपूरच्या FDAच्या विभागीय आयुक्तांशी सुद्धा बोलत होतो, त्यांनी देखील सांगितलं की गॅसनं फळं पिकवण्याला परवानगी आहे मात्र त्याचं देखील काही प्रमाण देण्यात आलेलं आहे। मात्र अशा पद्धतीनं पावडर किंवा स्प्रेचा वापर करण्यास परवानगी नाही। मात्र जरी कोणत्या भागामध्ये असे स्प्रेची किंवा पावडरची विक्री होत असेल तर तिथे तत्काळ कारवाई करू, आमच्याकडे जर तक्रारी आल्या तर आम्ही थेट कारवाई करू नक्कीच असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र हा स्प्रे किंवा ही पावडर कोणत्याही दुकानामध्ये सर्वसामान्य नागरिकाला दिली कशी जाते किंवा याची विक्री कशी केली जाते हाच एक मोठा खरा प्रश्न होता। मात्र त्यावरती आता राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानंच कारवाईची हमी दिली आहे।